आता मित्रांनो खूप मित्रांची कमेंट येते मला, दादा ट्रॅक्टर ॲव्हरेज किती देतो, नागरच्या सेटिंग कसं करायचे, नागर म्हणजे कधी पांगचा फाळा लागतोय, कधी एक साईड लागतंय, कधी एक साईड नाही लागत आहे, कधी पुढचेच फाळे लागताय, मागचा नाही लागत आहे. चला तुम्हाला सेटिंग दाखवतो. ॲव्हरेज सांगून देतो. सेकंड मध्ये जर ट्रॅक्टर चालवलं म्हणजे पळवलं, एक ते सव्वा तास एक एकर काढून घेईल तो. पण त्याला डिझेल लागेल 6.5-7 लिटर बिल. आणि फर्स्ट मध्ये चालवलं तर 1.5-2 तास लागतील. पण डिझेल कम खाईल फर्स्ट मध्ये, सेकंड मध्ये जास्त डिझेल खाईल. फर्स्ट मध्ये 5-5.5-6 लिटर हात झाले, 6च्या वर डिझेल खाणार नाही. आणि त्याला समजा आपण पळवतोय, फास्ट चालवतोय सेकंडवर, तर तो जास्त डिझेल खाईल, कारण का सेकंडवर थोडा ट्रॅक्टर हा पोत चालतं, त्या कामात जास्त डिझेल खाईल. तर तुम्हाला नागर सेटिंग चला तर दाखवतो तुम्हाला नागर सेटिंग कशी करायची. हे समजा आता नागर आहे आपलं, ठीक आहे. पण काय होतंय, पुढचाच फळा लागते, पुढचा फळा लागतो, मागचा फळा लागत नाही. मग काय टापलिंग आखडलेली जास्त असेल त्यांनी, मग टापलिंग म्हणजे अशी ठेवायची. मग आपण जर नागा खाली टेकवतो, हे बघा ती टेकली, पण ती म्हणजे फक्त अशी 12वर टेकली पाहिजे बरं का, 5वर नाही टेकली पाहिजे. मग जास्त टापलिंग लांबवली की 5वर टेकतील. 5वर न टेकता 12वर टेकली पाहिजे, ह्या 12वर टेकली पाहिजे नागर कधी पण. तितकी टापलिंग लांबून घ्यायची. आणि म्हणजे तुम्हाला खूप कळतं ना चालताना कोणता जास्त लागतंय. समजा मागचं जास्त लागतंय तर टापलिंग आकडाची, पुढचं जास्त लागतंय तर टापलिंग लांबवायची. याच्यावरून तुम्हाला कळून जाईल. आणि कधी कधी काय होतं माहिती का, एक साईड चांगला लागतो ना, समजा जाताना चांगला लागतोय, येताना कम लागत परत. तर काय होतंय, समजा आता ह्या साईड चांगला नागर लागतोय बरं का, येताना कम लागतोय. ह्या साईड म्हणजे आपल्याला या साईड नागर कम लागला काय करायचं माहिती, इकडे 12वर उचलाच त्याला. हे 12 आहे ना, याच्यावर झुकला पाहिजे नागर. त्या हातात सेटिंग करायची खालीवर. समजा तिकडं जास्त म्हणजे 5वर असला ना, मग ते हात आखडावा लागत. आखडला काय होईल, हे बघा. समजा आता इकडे नागर झोपायचंय, याला खाली सोडावं लागलं. याला खाली सोडला म्हणजे नागर इकडे झोपलं, हे चालला इकडे झोपत. तिकडे झोपायचं आहे, याला वर करावं लागलं. हे बघा, नाही का, या साईडला. म्हणजे असं त्या साईडला पाहिजे नागर. कधी पण 12वर नागर टेकला पाहिजे. 5वर टेकला म्हणजे नागर एक साईड सरकतो, कडक वावरात लागत नाही, आणि ट्रॅक्टर एक साईड ओढत चालतं मग आपलं. आणि म्हणजे हे साधा नागर होता, याला हायड्रोलिक बनवलेलं आहे. आणि तुमच्या नागरला म्हणजे सेटिंग नट असतो इकडं. हायड्रोलिकच्या नागराला इथं एक सेटिंग नट असतो, इकडे एक असतो. म्हणजे त्यांना 2-2-3-3 अटॅक कसून घ्यायचं. कारण का वावर खूप कडक होत चालले दिवसांदिवस. यावर्षी खूप कडक वावर जात आहे. तर 2-2 अटॅक कसून घेतले का 3-3-4 अटॅक कसून घ्यायचे. म्हणजे 12वर झुकला पाहिजे नागर जास्त. जागा थोडी कम घेईल, म्हणजे आज 3-4 इंचाचा फरक पडेल, जास्त फरक नाही पडणार. आणि ते नट असल्यावर टापलिंग घ्यायची, गाठी आखडून घ्यायची. म्हणजे इतकं पाहिजे टापलिंगला का आपल्या फणस सोबत लागताय का ते. कधी कधी काय होतं, एक मागचा लागतो म्हणजे टापलिंग लांबवलं राहते, म्हणून मागचा फण जास्त लागतो. किंवा पुढचं लागतं तर टापलिंग आखडलेली असते. पण अजून काय होतं माहिती का लोकांचं, समजा आता हा दांड पडलेला आहे बरं का, हा टायर चालतोय, तर हा पण जागाच नाही घेते, फक्त 2च घेत आहे, हा नाही घेते. का नाही घेते माहिती का, तुम्ही जास्त 12वर झुकवलंय त्याला. जास्त 12वर पण झुकवला ना, मग हा पुढचे फण जागा म्हणजे घेतच नाही करत. फक्त 2च फण घेता, आणि पुढचं फक्त तर चालतो टायरा मागं. मग त्याला जास्त पण नका झुकवा. 2-2-3-3 आट्याच वाढवा, म्हणजे जास्त गाळत असेल तर वाढवा बरं का, नाही तर नाही वाढवायची गरज नाहीये. हे आता सेटिंग करून पहा. हातावर सेटिंग जमली तर ठीक आहे. समजा हातावर म्हणजे दोघं एक रेवल ठेवायची नागर. इकडं पण नको जास्त आणि इकडं पण नको. म्हणजे आपण एकदा म्हणजे तिकडं 12वर कधी जास्त झुकवलेत काय होईल माहिती का, हा पुढचा फन आहे ना, हा अलीकडे येऊन जातो. फक्त ते 2च फन लागतील. मग जास्त नाही झुकायचे, थोडीच झुकायचे. असं बघा, इकून पण तेवढंच लागला पाहिजे आणि तिकून पण तेवढंच लागला पाहिजे. पहिले तर शक्यतो या हातावर सेटिंग करायची, ते नट नाही कसायचे. नटावर सेटिंग केल्यावर काय होईल माहिती का, तुम्ही नटावर सेटिंग करून घेशील पण जागा कमी केली. हे पुढचा फन आहे ना, हा तासात येईल. तासात नाही आला पाहिजे, पुढच्या फनानं जागा घेतली पाहिजे. आणि ते सगळं म्हणजे नागर कधी पण सरळ चालला पाहिजे, एक साईड पण नाही आणि ह्या साईड पण नाही. पहिले ते हातावर सेटिंग करून पाहायची. नाहीच झाली तर मग ते इथं बोल्ट राहतात 2 जाड राहत होते, त्याला सेटिंग 2-2-3-3 आट्या सोडायचे, जास्त नाही सोडायचं बरं का. जास्त सोडशाल तर ते 12वर येईल, गण नागर लाल कडक वावरात पण लागल, पण जागा जास्त घेणार नाही. आता ही नागर म्हणजे अशी सेटिंग केलेली आहे का, टायरा बॉक्स फक्त 3 म्हणजे 3 इंच जागा सोडतं कधी कधी, नाही तर जागा पण नाही सोडत. इतकं मस्त घेत चालतं ते वावर. आणि किती कडक वावर असलंच लागतं, शाळूच्या वावरात लागतं, हरभऱ्याच्या वावरात लागतं, सगळ्या वावरात लागतं. आणि अजून दुसरा प्रश्न काय होता तुमचा, हा टायर एक साईड ट्रॅक्टरवर, एक साईड ट्रॅक्टरवरच काय, कधी पण मागं उभं राहून पाहायचं का टापलिंग सरळ आहे का आपली. आता बघा याची टापलिंग एकदम सरळ आहे, दाखव. हे बघा याची टापलिंग म्हणजे पहा सरळ आहे ना त्याच्या. हे पहा जी टापलिंग ती सरळ पाहिजे, नागर उचलायचा तेव्हा पाहिजे टापलिंग सरळ आहे का. समजा टापलिंग थोडंच इकडे असलं तर ट्रॅक्टर ह्या साईडला ओढ, कारण हे नागर ट्रॅक्टर इकडे ओढत चालेल आणि पुढचं दोन तिकडे ओढत नागर. मग आपल्याला म्हणजे फिरवून ठेवावं लागेल टायर. तर नागर सरळ पाहिजे, कम जास्त नाही पाहिजे. त्या पट्ट्यावर करून घ्यायचं माप. हे नट आहे म्हणजे इथून पण सेटिंग होते याची.
हे खोलून म्हणजे हे काढलं का लगेच सेटिंग होती इथून पण. आणि हे नट आहे इथून नाही जमली मग इथून करून घ्यायची. पण शक्यतो म्हणजे सरळ ठेवायचं नागर. थोडासा पण इकडे झाला तर ट्रॅक्टर एक साईड ओढतो. एक साईड ओढतात ओढतं ह्या साईडचं टायर खातं. समजा आता इकडे ओढत चालेल ना तर ह्या साईडचं टायर खात चालेल. हे मधून पूर्ण टायर खाईल. असं आहे मग. अजून काही माहिती पाहिजे असेल तर विचारा मला, सांगतो मी. ठीक आहे. हे बघा ह्या साईडला टायर. तर समजा हे हे का खाते माहिती का? कारण हे दोघं सोबत चालताय. अगर एक साईड ओढला मग जास्त खाईल परत. या साईड टायर खाईल मग. जास्त ओढत चालेल एका साईडला तर. नांगर सरळ ठेवा, टापलिंग व्यवस्थित ठेवा आणि म्हणजे जास्त पण बारावर नका झुकवा. सरळ पाहिजे नांगर. हा नांगर पहा. किती झुकलेला आहे? थोडासा झुकलेला आहे. म्हणजे इकडं थोडा झुकलेला आहे ना. तो जास्त म्हणजे आपण तितकं जास्त झुकवशाल ना इकडं, तितकं जागा कमी घेईल नांगर. कारण तो पुढचा फाळा आहे ना तो जागाच घेणार नाही. तो कारण का असं होऊन जाईल ह्या साईडला. मग इकडे येऊन जाईल. तर तो तासच चालेल. हं? चला तर. बाय मित्रांनो. सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला. चला तर बाय.